पीछे रुको, पीछे रुको। भैया थोड़ा पीछे हो ना भाई, भैया आप हटो ना पीछे। पूर्ण मशाल लागेल। हो 100 फूट याच्या पुढे येतं, झाडाच्या पण पुढे, झाडाच्या पण पुढे काय खंबे हम क्या बोले जो पोल तक आता ना और 10 फीट छोड़ते ना तोड़ो मत, तो किसी के पास बाउंड्रीज नहीं हो, जो आया वो तोड़ना शुरू कर दिए। एक मिनट का भी नहीं टाइम नहीं दिया, सामान निकाल के पूरा लाखों का नुकसान होगा। कैसे करो साहब नहीं लाठी चार्ज कर रहे थे ना, लाठी चार्ज करने आने दे रहे थे, इसको नहीं हाँ इसके ऊपर है नहीं काय म्हणणार, लोकांचं काय म्हणणं आहे? काय हे की नियम पाळून हे केलं असतं तर आमचा काही विरोध नसला असता, पण आपल्याला माहीत असायला पाहिजे की सुप्रीम कोर्टच्या डायरेक्टिव्स आहे की पावसात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला तोडता येत नाही, कारण इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स अतिक्रमण हे बारिशच्या पिरियडमध्ये आपल्याला काढता येत नाही, हे सुप्रीम कोर्टाने आदेश केलेला आहे, म्हणजे आपण सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे झालेले आहे। दुसरा म्हणजे की जेव्हा आपल्याला 100 फीट अजून पाहिजे होता रोड वायडनिंगसाठी, आम्ही त्याचं समर्थन करतो रोड वायडनिंगसाठी, पण त्याच्यापेक्षाही मागे जाऊन जे छोटे छोटे कारोबारी लोक आहे, तुम्ही नोटीस न देता असा बुलडोझर घेऊन येणार आणि ते सगळं पाडणार, म्हणजे हे कितपत योग्य आहे? तुम्ही नियम पाळा, आम्ही नियम पाळतो, आम्ही कोणीही आले नसते की तुम्ही त्यांना नोटीस दिली असती आणि त्यांना समजावून सांगितलं असते की बाबा हे जे 100 फीटाचं आहे हे नियमाप्रमाणे आहे, पण याचा मागे जाऊन जे तोडफोड त्यांनी केलेली आहे कोणत्या आधारावर केली? एका नेत्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी फोनवरून कोणत्या अधिकाऱ्याला सांगितलं की पूरा ज़मींदोस्त कर डालो करके, पूरा गिरा डालो करके उसमें, मग पोलीस प्रशासन हे नियमाप्रमाणे काम करणार आहे का अशा प्रकारचे नेत्यांच्या बोलण्यावर हे काम करणार आहे? म्हणजे दुर्दैव असं वाटतं की मी या शहरामध्ये इतकं वर्षापासून आहे, पण अशा प्रकारच्या प्रशासन आणि पोलीसचं जे काम आता सुरू आहे
कोणी नेता बोलतो याच्यावर FIR करा, हां करून टाका. कोणी नेता म्हणतं की हे पाळा, सगळं पाळा, ते पाळून टाकतात. म्हणजे काही नियम तुमच्यासाठी नाही आहे का? तुम्ही नियम पाळा ना. समजा काल काही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू झाला तर काय तुम्ही दमदाटी करून पोलीस फोर्स आणणार आणि हे सगळं करणार. मग प्रश्न हे होतो की त्यांना कम्पन्सेशन कोण देणार? आज ते कुठे जाऊन राहणार आहे? काहीतरी त्यांना ऑल्टरनेट जागा द्या ना तुम्ही. आणि नियम समजा आम्ही सगळं हे नियमाप्रमाणे करत असेल तर मी प्रशासनाला एक प्रश्न विचारतो, विशेषकर महानगरपालिकाला, की जेव्हा मार्केट यार्ड काय आहे ते जाधव मंडीमध्ये करोडो रुपयेचा इल्लीगल कन्स्ट्रक्शन तिथे आत्ताही सुरू आहे. मोठे मोठे इमारत तिथे बांधण्याचा तुम्ही विना नोटीस दिये ते पाडू शकले असते ना, जसं तुम्ही हे गोरगरिबांचं केलं. पण तिथे जे लोक इन्व्हॉल्व आहे ते मोठ्या राजनैतिक पक्षाचे मोठे मोठे नेते आहे आणि करोडो रुपयांचा तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे. म्हणून काय आम्ही नोटीस पाठवत आहे. मग यांनाही नोटीस द्यायला पाहिजे होतं. ते अनधिकृत तर तेही अनधिकृत आहे. मग त्याला तुम्ही परवानगी दिली की कोर्टात जा तुम्ही. यांना दिले असते नोटीस तर हे पण कोर्टात गेले असते, त्यांचाही काही भलं झालं असतं. गुलमंडीचं पण अनधिकृत बांधकाम आहे, कोर्टाच्या आदेशात तिकडे कारवाई होत नाही. काय हे की आता प्रशासनाला मी हे करतो की प्रश्न विचारतो कि नहीं, हमारे को शहर के अंदर जितने भी इलीगल कंस्ट्रक्शंस है उसको गिराना है. हे तुम्ही म्हणत असेल तर मला महानगरपालिका प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की पैठण गेट, पूर्ण पैठण गेट जे आहे गुलमंडीपर्यंत जाताना ते सगळे जे कॉम्प्लेक्सेस आहे त्याची पार्किंग कुठे आहे हे सांगा. प्लॅनमध्ये हे सगळं जे अंडरग्राउंड जे आहे ते पार्किंग दाखवण्यात आली होती सगळे. आज तिथे पार्किंग आहे का? नाही आहे. त्यांनी कन्वर्ट केली त्याच्या दुकानामध्ये. इल्लीगल आहे, सगळं इल्लीगल आहे. मग टाउन प्लॅनिंगचे महानगरपालिकाचे अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले की बाबा हे तुम्ही पार्किंग दाखवली होती, अच्छा ठीक आहे दुकान चालवा तुम्ही, पण आमच्याही काहीतरी विचार करा. मग पैसे घेऊन गप्प. निराला बाजारमध्ये तुम्ही तसंच केलेले आहे. शाहगंज ते सिटी चौकपर्यंत दाखवा आम्हाला कुठे आहे तुमच्या पार्किंगच्या जागा कुठे आहे. तर असे अनेक प्रश्न आहे. म्हणजे नियम हे गोरगरिबांसाठी आहे तर ते लोकांसाठीही नियम एकच आहे ना. काय एरिया वाईज डिस्ट्रीब्यूट केलेले आहे की मुकुंदवाडी संजयनगर एरियामध्ये गोरगरीब लोक राहते, त्यांचा वाली कोणी नाही आहे, फक्त मतदानाच्या वेळी हे सगळं येणार आहे कटोरा घेऊन की आम्हाला मतदान करा करके. मग जेव्हा त्यांच्यावर वेळ येतं तर कोणीही आहे, इतके सारे मंत्री आमदार खासदार असून सुद्धा कुणाकडेही वेळ नाही आहे. आता गेले कॉन्वॉय गेला, मोठा कॉन्वॉय गेला, थांबलं नाही. मग येणार, पुन्हा येणार 3-4 महिन्याच्या नंतर कटोरा घेऊन की आम्हाला द्या करके. तर याच्यामध्ये महानगरपालिकेच्या तोंडावर हे जे सगळं इलिगल महाविकास आघाडीचे समर्थक लोक, महायुतीच्या लोकांनी मुद्दामून हे पाडलं की महानगरपालिकेच्या निवडणुका नगरसमोर घेऊन. काय आहे की नियमाप्रमाणे तुम्ही जे करायचं आहे आम्ही तुमचं समर्थन करू. राजकारण आहे, 100% राजकारण आहे आणि दबाव आहे. इतका खालच्या लेवलवर अधिकारी जाऊन की एका आमदाराला हे पाडून टाका आणि ते सगळं पाडतात. मग कशाला त्या कुर्सीवर बसलेले आहे, कशाला हे ऑफिसेस उघडलेले आहे. पोलीस स्टेशन्स बंद करा, कमिशनर ऑफिस बंद करा, महानगरपालिकाचं दफ्तर बंद करा आणि तुम्ही हे सगळे लोक अधिकारी जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये बसा. कारण तुमचा कारभार तर सगळं नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे चाललेला आहे ना. तर आपल्या ऑफिसेस बंद करा आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा. ज्या खुनाच्या घटनेमुळे हे अतिक्रमण तोडले त्या आरोपींना अवघ्या काही तासांमध्ये जामीन मिळाला. त्याचं उत्तर पोलिसांनी द्यावं आम्हाला. कसं होतं हे आम्ही निंदा करता. ज्या मुलाच्या हत्या झालेली आहे आम्ही श्रद्धांजली त्याला वाहतो, हत्या करणाऱ्याचा आम्ही निंदा करतो. पण असा प्रकारे फक्त एका माणसाने हत्या केली असेल, त्याच्यासोबत 2 लोक असतील, 4 लोक असतील, त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही कुठे अडचण निर्माण करणार नाही आहे. पण त्यांनी हत्या केले, मग या माणसाला दोष द्यायचा, या माणसाची दुकान पाडायचं, या माणसाचं घर पाडायचं, हे कितपत योग्य आहे? हे बुलडोझर कल्चर जे आहे ना, सुप्रीम कोर्टाने त्याच्या बाबतीत काय बोललेले आहे ते एकदा प्रशासनाने सुप्रीम कोर्टचा जजमेंट वाचा तुम्ही, की सुप्रीम कोर्टाने कसे ताशे ओढले आहे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला.
की हे डेमोक्रेसी हे लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे बुलडोझर कल्चर आम्ही सहन करणार नाही आहे करके मग कोर्ट बंद करून टाका, पोलीस स्टेशन बंद करून टाका आणि तुम्हाला जे दादागिरी करायची आहे लोकांची दादागिरी आम्ही बघितली होती, गुंडांची दादागिरी आम्ही बघितली आहे, पण पोलिसांची आणि प्रशासनाची दादागिरी हे आता आम्ही या शहरामध्ये बघत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे एका म्हणजे 5 आरोपींना जामीन मिळाला आहे. कोणीतरी त्यांना प्रश्न विचारा ना की कशा होतो असा हे कशा प्रकार आहे की म्हणजे इतका मोठा प्रश्न उपस्थित होतो. गृहमंत्र्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे. हे गोरगरीब लोकांचं काय कसूर होतं? जे कसूरवार आहे त्यांच्यावर कारवाई करा, आम्ही कोणतीही त्याचं समर्थन करणार नाही. सोमवारपासून पुन्हा कारवाई होणार आहे असे अल्टिमेटम त्यांना दिलेले आहे. ठीक आहे, नियमाप्रमाणे केलं तर बरं, नाहीतर आम्ही पुन्हा येऊ पुन्हा येऊ आणि तुम्ही ताकद दाखवणार. मग लाइलाजाने गोरगरीब लोग जेव्हा रस्त्यावर येते ना, आज इनकी हालत ऐसी हो गई है कि इनको जीने और मरने का इनका जो सहारा था, इनके पेट के ऊपर आपने लात मार के निकल गए हैं. ये वैसे भी अब इनके पास कोई खाने पीने का कोई ज़रिया बचा नहीं है. तो मरता क्या नहीं करता है उसके अंदर. अब आप आइए दोबारा, तो फिर दोबारा देखा जाएगा, वो लड़ाई जारी रखेंगे. चलो साहब. ठीक है तू भाई कितना ऊंचा लेफ्ट पाट्या पकडे ना तो डायरेक्ट